आज आर.डी.सी. बँकेची आज महत्त्वाची बैठक होती। या ठिकाणी विविध ठिकाणच्या मध्यवर्ती बँकेत सर्व अधिकारी या ठिकाणी आले होते। चेअरमन आणि त्यासोबत सभासद आणि त्याचे असणारे सहकारी हे आज बँकेच्या माध्यमातून मीटिंग घेतली। ती मीटिंग आयोजित मीटिंगमधून आपल्यासोबत जे आज जो महत्त्वाचे विषय होते, शेतकऱ्यांचे कर्जमाफी किंवा कर्ज परतफेडीविषयी या संदर्भात अधिकची माहिती आपल्यासोबत आर.डी.सी. बँकेचे आणि शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस भाई जयंत पाटील यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊ। भाई नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे। आज नेमकी आपली बैठक काय होती, काय विषय होता? नाही, आजची मीटिंग ही कर्जमाफीची जाहीर केलेली आहे राज्य सरकारने 30 जून पर्यंत। त्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कशी असावी, त्या त्रुटी राहू नयेत, त्यावर मध्यवर्ती एक धोरण शासनाचं वेगळं राहावं आणि त्याच्यामध्ये ही कर्जमाफी जो कर्जदार आहे त्याच्या शेवटपर्यंत ती पोचली पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे, याच्यासाठी आजची बैठक बोलवली होती। बच्चू कडू यांनी जो मोर्चा काढला होता त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मला फोन केला आणि एक व्यापक अशी चर्चा आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि नजीकच्या 4 दिवसांमध्ये पुणे मध्यवर्ती बँकेमध्ये ही विस्तृत MD आणि मध्यवर्ती बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमनची बैठक होईल आणि त्याच्यावर एक वेगळा प्रस्ताव राज्य शासनाला याबाबत मध्यवर्ती बँकेच्या सर्व चेअरमनच्या वतीनं दिला जाईल आणि त्याबाबत एक धोरण आणि ते कॉन्क्रीट धोरण आधीच्या कर्जमाफीमध्ये ज्या चुका झाल्या, चुकापेक्षा त्रुटी राहिल्या, त्या पूर्वत्वाला नेण्याची आजची बैठकीची भूमिका होती। जे शेतकरी कर्जे आहेत ते कर्जासंदर्भात आपण काही बोलतच नाही, कोणी सरकारी बोलत नाही। आगामी जो सरकारी तारीख दिली त्या तारखेकडे कसं बघताय? नाही, तारीख 30 जून दिली, ती आम्हीच मागितलेली आहे। 30 जून महिन्यात घेतली नाही, मार्च नंतरची तारीख पाहिजे। पण कर्जमाफीचे जे पैसे आहेत ते एप्रिलच्या सेकंड वीकमध्ये कसे बँकेत जमा होतील हे पण पुढल्या बैठकीमध्ये शासनाकडे आम्ही मागणी करणार आहोत। भाई, आगामी निवडणूक काळामध्ये आपण संपूर्ण सगळे एकत्र आले आणि आपण नगराध्यक्षाची शीट सुद्धा आपण जाहीर केली। बाकी 20 पदासाठी कसं आपण रणनीती असेल? नाही, आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढवतो आहोत आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतो आहोत। काँग्रेस आहे, सेना आहे, त्यांच्याबरोबर बोलणी चालू आहे, वाटपाबरोबर चर्चा चालू आहे आणि मला वाटतं चांगल्या प्रकारे अलिबागमध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल। कुळा न्यूज, सागर जैन, रायगड।